तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे. हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर जाणली आहेत. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का, या महाराष्ट्रामध्ये या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात, या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली, हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा. मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्यासमोर मी पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पहिली संत परंपरा दिसतंय का तुम्हाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ. इतिहास आमच्या जिजाऊ साहेब, या देशामधली पहिली बंडखोर स्त्री, पहिली बंडखोर स्त्री, ज्या स्त्रीने, ज्या आईने स्वतःच्या वडिलांना विचारलं होतं की दुसऱ्यांकडे कशाला चाकरी करता. स्वतःच्या नवऱ्याला विचारलं स्वतःचं राज्य निर्माण करा, दुसऱ्याकडे कशाला जाता. आणि मग एक सूर्य जन्माला दिला. आणि स्वराज्य काय असतं हे त्या मातेने त्या पुत्राकडनं घडवून घेतलं. ती बंडखोर स्त्री या महाराष्ट्रात जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्यांचं नाही, माझं स्वतःचं राज्य पाहिजे, तो स्वराज्य हा शब्द त्यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी आणि शत्रूशी समर्थपणे आणि प्राणपणाने लढणारे धर्मवीर. महाराष्ट्र. बाळाजी विश्वनाथ पेशवे योद्धा व मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना, ते सर्वात महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत. हे कृपा करून करू नका. पहिले बाजीराव पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात तेवढाच आत्मविश्वास आणि स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारे आणि मराठी साम्राज्याचा विस्तार करणारे. अहिल्याबाई होळकर मराठा साम्राज्य, शिंदे होळकर नागपूरचे भोसले साम्राज्य, मराठा साम्राज्य संपूर्ण हिंद प्रांतावरती वचक ठेवला. गायकवाड हे गुजरातमध्ये, या राज्याच्या जडणघडणीत गायकवाड घराण्याचा मोठा वाटा. बँक ऑफ बडोदा, बडोदा युनिव्हर्सिटी आणि गुजरातमध्ये अनेक रेल्वे मार्ग त्यांनी सुरू केले. तात्या टोपे. झाशीची राणी लक्ष्मीबाई. आता ह्या 18व्या शतकातील मराठी नावं ज्यांनी मुंबईला आकार दिला. जगन्नाथ शंकर शेठ. तुम्हाला भाऊचा धक्का माहिती आहे ना. भाऊ लक्ष्मण अजिंक्य एक मराठी माणूस होता, कंत्राटदार होता, त्यांनी भाऊचा धक्का बांधला. सीताराम खंडेराव वैद्य, नाव पण माहिती नसेल तुम्हाला. सीताराम खंडेराव वैद्य म्हणजे कोण? हे जे टाटांचं ताजमहाल हॉटेल उभं आहे ना, या ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. समाज सुधारणा. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,
गोपाळकृष्ण गोखले. माझ्याकडे या सगळ्यांचा इतिहास आहे, परंतु मी प्रत्येकाचा इतिहास सांगत बसलो 12 वाजतील. गोपाळकृष्ण गोखले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेबाबा, भारतरत्न महर्षी धोंडो केशव, म्हणजे ज्यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, विधवांना परत पुनर्विवाह करण्यासाठी म्हणून ज्यांनी काम केलं ते हे महर्षी धोंडो केशव कर्वे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, हे भांडारकर युनिव्हर्सिटी आहे ना. भारतरत्न पांडुरंग वामन काणे, थोर भारतीय प्राच्य विद्या संशोधक, संस्कृत पंडित, धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला या माणसाने. हे सगळे महाराष्ट्रात जन्माला आले. तर भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, तुमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवरती प्रहार करणारा हा माणूस. म्हणजे त्यांची पुस्तकं आजही आणून वाचा तुम्ही. अनेक लोक म्हणतात, अनेक जण सांगतात की म्हणे प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधातले होते ते कुठच्याही समाजाच्या विरोधातले कधीही नव्हते. पण वाचनामधनं आपल्याला जेवढं हवंय तेवढंच काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडे पाहताना तुम्ही तुमचे तर्क लावू नका किंवा तुमच्या डोक्यात भरवलेले तर्क लावू नका. स्वतः वाचा, स्वतः पहा. कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, ताराबाई मोडक, पंजाबराव देशमुख, भारताचे पहिले कृषी मंत्री, चिंतामणराव देशमुख, ICS मध्ये पहिला क्रमांक मिळवलेले पहिले भारतीय आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, शाहीर अण्णा भाऊसाठे, शाहीर अमर शेख, SM जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, भारतरत्न नानाजी देशमुख, हमीद दलवाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, विसपागे म्हणजे ज्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि नंतर ती संपूर्ण देशभर गेली. अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा काहीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे. आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत.
आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार. श्रीपाद अमृत डांगे ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली. महाराष्ट्र. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव जेधे आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष? बहुजन समाज पार्टी. पण ही बहुजन समाज पार्टी नंतर झाली. पहिली जी संघटना स्थापन केली बामसेफ, ती या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये खडकीमध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे बामसेफ. या सगळ्या गोष्टींची मुळं जर तुम्ही बघितली तर ही सगळी महाराष्ट्र आहेत. इतिहासकार, ज्या इतिहासकारांकडे या देशातले सगळे लोक किंवा बाहेरच्या देशांमधील लोक ज्यांच्याकडे टवकारून बघतात, असे काही इतिहासकार म्हणजे विका राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव मेहेंदळे. आमचे गजाननराव आत्ताच गेले. अनेकदा त्यांच्या भेटी व्हायच्या गजाननरावांच्या. काही विचारलं की ते एकच गोष्ट सांगायचे, एवढं आहे, बाकी इतिहासाच्या पानात कुठेही नाही. जेवढं खरं आहे तेवढा इतिहास ते सांगायचे. ह्या सगळ्यांची जरा एकदा कधीतरी बघा. नुसत्याच मिरवणुका काढून, गुलाल उधळून, झेंडे उधळून काही होणार नाही आपलं. शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिभेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. नुसते आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भाटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली. आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस. कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर, आचार्य आत्रे, नावाजलेले अभ्यासक माधवराव गाडगीळ, पर्यावरणावरचा अभ्यास, माधवराव चितळे, पाणी या विषयावरचा अभ्यास. म्हणजे जगभरामध्ये या लोकांना काय किंमत आहे ना, आपल्याला अंदाज पण नाही याचा, फक्त आमच्याकडेच किंमत नाही. पांडुरंग सदाशिव खानखोजे, चित्रपट दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम. त्याच्यानंतर आपल्याकडच्या चित्रपट क्षेत्रातील काही मीनाक्षी शिरोडकर, शोभना समर्थ, माधुरी दीक्षित, सुलोचना. अजून एक नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे अजूनपर्यंत आम्हाला कसं माहीत नाही. हिंदी चित्रपट सृष्टीमधले जवळपास 6300 गाणी, मी सांगितल्यावर तुम्हाला कळेल, 6300 गाणी ज्या जोडीने दिली, त्या जोडीचं नाव आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या लक्ष्मीकांत प्यारेलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते आणि आपल्या कुडाळमधले होते राहणारे. हे आजपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी सांगितलं नव्हतं. मला माहिती होतं अर्थात,
पण आमच्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा संगीतकार होऊन गेला याचं आम्हाला काही कौतुक काही नाही. आमच्या लोकांबद्दल आम्हाला कौतुकच नाही. अहो, आत्तापर्यंत आपल्याला 8 साधारणपणे भारतरत्न मिळाली. या 8 भारतरत्नांमध्ये 4 भारतरत्न ही एकट्या दापोलीमधली आहेत, पण आम्हाला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, आमच्या बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, पण संपूर्ण बालपण मोठेपण सगळं त्यांचं तिकडे दापोलीत गेलं. आम्हाला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. आम्हाला आजूबाजूला पाहायचंच नाही आहे. आमचा महाराष्ट्र मेला तरी चालेल. आम्हाला कंत्राटदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत. सी रामचंद्र, या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुपरस्टार दादा कोंडके, ज्यांनी छाप पाडली, या देशावरती छाप पाडली. निळू फुले, नाना पाटेकर, अमोल पालेकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर, गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेक, चित्रकार दीनानाथ दलाल, वासुदेव गायतोंडे, माधव सातवळेकर. मी एकेकावरती, या एकेका माणसावरती मी एक तास बोलू शकतो. P.A. धोंड, आचरेकर, सडवेलकर, S.M. पंडित, तुमच्यापैकी बरेच जण हे त्या तामिळनाडूला आपल्या स्वामी विवेकानंदांचं जिथे पुतळा आहे ना, तिथे काही जण गेला असाल. मी गेलो होतो. पुतळा पाहिल्यानंतर मी असा उलटा मागे फिरलो. मागे वळलो तर तिथे 2 पेंटिंग्स होती. एक परमहंसांचं होतं आणि एक त्यांच्या पत्नीचं होतं. पण मी जवळ जाऊन पाहिलं तर ते S.M. पंडितांचं पेंटिंग होतं. दोन्ही पेंटिंग S.M. पंडितांची होती. या इथे बाजूच्या गल्लीत राहायची. इथे आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला कलेशी देणं घेणं नाही, संगीताशी नाही, साहित्याशी नाही, कशाशी नाही. फक्त आमच्याकडे झालंय, जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही फक्त मिरवणुका काढून ढोल वाढवायला सुरुवात आमच्याकडे. पण आमच्याकडे काय पेरून ठेवलंय, काय होऊन गेलंय याचा आम्हाला अंदाजच नाही. शिल्पकार सदाशिव साठे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा जो पुतळा आहे तो शिल्पकार साठेंनी उभा केला आहे. त्याच्यानंतर राम सुतार म्हणजे कोण? ज्यांनी एक मोठा पुतळा बांधला. तो पुतळा चीनमध्ये गेला आणि चीनमध्ये जाऊन त्याचा एक भव्य मोठा पुतळा बांधला गेला. तो सरदार वल्लभभाई पटेलांचा, जो आत्ता गुजरातमध्ये आहे, तो आमच्या राम सुतारांनी उभा केला. आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्योग शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, रघुनाथराव चितळे, बीजी शिर्के म्हणजे या इमारतींना ज्या विटा वापरल्या जातात ना, सिपोरेक्षा, ते बनवणारे बीजी शिर्के, दाजी काका गाडगीळ, काल निर्णयचे जयंतराव साळगावकर, केसरी पाटील, राजा पाटील, ज्यांनी मराठी माणसाला जग दाखवलं. H.S. केळकर, आम्हाला माहीत नाही, फक्त आम्हाला कॉलेज माहिती आहे ठाण्याचं. S.H. केळकर हे परफ्युमरीज म्हणजे अत्तराच्या व्यवसायातले जुने माणसं. या केळकरांकडचा जो अर्क आहे ना, तो परदेशातले बरेचशा मोठे जी काही तुम्ही आता परफ्यूम जे वापरता ना, त्याचा जो अर्क आहे हा S.H. केळकरांकडनं जातो महाराष्ट्रातनं. राजीव सामंत, सुलावाईन्स, कॅमलिनचे दांडेकर, जे लहानपणापासून आपण जे बघत आलो ना, कंपास पेटी आणि सगळ्या गोष्टी, ह्या संपूर्ण देशभर व्यवसाय उभा करणारे महाराष्ट्राचे दांडेकर. आनंद देशपांडे, रवी पंडित, बाबा कल्याणी, वासुदेव कोल्हटकर, केशव विष्णू पेंढरकर, नाटकामध्ये विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बाल गंधर्व, केशवराव भोसले, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, वसंत कानेटकर, श्रीराम लागू, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, साहित्य कवी केशव सूत, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, बाबूराव बागुल, सुरेश भट, बंडखोर नामदेव ढसाळ,
क्रीडा दिबा देवधर, मी अगदीच थोडक्यात आणली आहे ही यादी. दिबा देवधर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विजय हजारे, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, प्रवीण ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, भाग्यश्री ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, अभिजित कुंटे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, खाशाबा जाधव. एवढं भरभरून आपल्याला महाराष्ट्राला दिलंय. आपल्याला काही याची किंमत